इचलकरंजी शहरामध्ये अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जातीये। कबनूरमधील पायल बॅग हाऊसमधून राजरोसपणे उदय वसवाडे हा अंमली पदार्थ विकत होता। यामध्ये दारू, अफीम, चरस, गांजा, नशेचे पेपर, भांगेच्या गोळ्या, चिलीमकांडी अशा सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचा समावेश होता। काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी तिथल्या शाळेच्या बॅगमध्ये गांजाची पाकिटं, दारू आणि मावा, गुटख्याच्या पुड्या लपवून ठेवलेल्या आढळून आल्या। त्याचबरोबर अफीमच्या गोळ्या, नशा करण्यासाठी वापरले जाणारे कागद आणि चिलीमकांड्याही आढळून आल्या असून ते सर्व जप्त करण्यात आलं आहे। या कारवाईत पोलिसांनी उदय वसवाडे आणि योगेश वसवाडे या दोघा बंधूंना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करतायत।